खरं तर उपनेतेपदी निवड होऊन माझे 4 दिवस झालं आणि योगायोग बघा कसा माझी युवा सेनेमध्ये देखील मला राज्यविस्तारक पदवी मिळाल्यानंतर पहिले जळगावलाच आलो होतो आणि आत्ताही राज्याचा उपनेतेपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदा जळगावलाच आलो. याचा अर्थ असा आहे की जळगावची घराणेशाही राजकारणातली सगळ्या दोन्ही तिन्ही मंत्र्यांची मोडून काढायची जबाबदारी माझ्यावर आहे का काय असं वाटायला लागलं. कोळी समाजाच्या आंदोलनाला तुम्ही भेट दिली आहे. 2 दिवसात जर काही निर्णय नाही झाला तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. त्याच निवेदन करा तुमचं काय मित्र सांगा तुमचं म्हणणं सांगा. निवेदन कोळी समाज बांधव आपला जवळपास 10-11 दिवस झालं उपोषणाला बसला आहे. अद्याप एकही अधिकारी तिथं गेलेला नाही. मंत्री तिथं गेले होते. दोन्ही मंत्री राजकारण करण्यासाठी तिथं गेले होते. त्यांना समाजाचं काही घेणं देणं नाही. त्या ठिकाणी उपोषणकर्त्याला भेटल्यानंतर जी मंत्री म्हणून त्यांची जी जबाबदारी होती, जी त्यांनी समाजासाठी बोलायला पाहिजे होतं, ती त्यांच्या बोलण्यातून दिसून आलं नाही. त्यांच्या बोलण्यातून मस्ती आणि गुरमी दिसून आली आणि ह्याच्यावरून लक्षात येतं इथल्या मंत्र्यांना आमदारांना कोळी समाजाला न्याय द्यायचा नाही. यांना फक्त खोटं बोलून कोळी समाज बांधवाला फसवायचं आहे आणि आंदोलन आज 11 दिवस झालं अद्याप त्यांनी निर्णय दिला नाही, आम्हाला न्याय दिला नाही. म्हणून मी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी इथं उपस्थित आहे. आपण सरकारला इशारा दिला आहे की 2 दिवसात जर त्यांनी मागण्या मान्य नाही केल्या तर लाखोच्या संख्येने कोळी समाज जळगाव साकार. आता सरकार आम्हाला कशा पद्धतीनं घेते माहीत नाही, पण कोळ्याची पोरं जर एकदा खवळले तर त्यांना कुणीच थांबवू शकणार नाही. ही सरकारला चांगलं माहिती आहे. पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून रिपोर्ट माहिती आहे चांगला की कोळ्याची पोरं काय करू शकतात. बघा, आम्ही आमच्या कायद्याप्रमाणे आमचा हक्क मागतोय. आम्ही कोणाच्या ताटातलं मागत नाही. आम्ही स्वतंत्र आरक्षण मागत नाही. मुळात ही लक्षात घ्या. पहिलं, आम्ही स्वतंत्र मागत नाही. आमचं हक्काचं आहे. फक्त त्याच्यामध्ये सुलभ पद्धत करा. ह्यांनी जाणून बुजून जी जाचक अटी घातलेली आहे ती अटी सुलभ पद्धतीने करून आम्हाला जाती दाखल देण्यात यावी, ही आमची मुळात मागणी आहे. जर सरकारनं आजच्या निर्णयामध्ये 2-3 वाजता त्यांची काय मीटिंग आहे, त्या मीटिंगमध्ये जर योग्य निर्णय नाही घेतला तर आम्ही नुसतं बोलत नाही, महाराष्ट्रात खरं एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही म्हणजे देणार नाही. ही भूमिका आता कोळी समाजाने घेतलेली आहे. आमच्या रक्तातच आहे. आमच्या रक्तातच ते आहे. नुसतं आम्ही अल्टिमेटम देत नाही, आम्ही करून दावणार. ही सरकार, या सरकारच्या विरोधात कोळी समाज आहे, मराठा समाज आहे, धनगर समाज आहे, लिंगायत आहे, माळी आहे, साळी आहे, वंजारी आहे, बंजारी आहे, 18 पगड 12 बोलत बहुजनाचा अख्खा महाराष्ट्रातला जेवढ्या जाते ते तेवढ्या या सरकारच्या विरोधात आहे. ही सरकार ह्या राज्याच्या कामाचं नाही, ह्या महाराष्ट्राच्या हिताचं सरकार नाही. ही सरकार फक्त उद्योगपत्यांच्या हिताचं आहे. ही सरकार 2 नंबरवाल्यांच्या हिताचं आहे. ही सरकार भ्रष्टाचारांच्या हिताचं आहे. ही सरकार माफियांच्या हिताचं आहे. ही सरकार गुन्हेगारांच्या हिताचं आहे. ही सरकार महाराष्ट्रातल्या जनतेच्या हिताचं नाही. हो, 100% बरोबर आहे. महाराष्ट्रामध्ये 70 ते 72 मतदारसंघ असे आहे की कोळी समाजाची 50,000, 55,000, 60,000, 65,000 मतं ह्या 70 मतदारसंघामध्ये 72 मतदारसंघामध्ये आहेत. जर सरकारला आम्ही सत्तेवर बसवू शकतो तर सत्तेवरून आम्ही खालीही खेचू शकतो. ही सरकारनं विसरलं नाही पाहिजे. यांना नेमकं जिल्हाधिकारी म्हणाव का? जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक म्हणजे या जिल्ह्याचे प्रमुख मायबाप असतात. जर त्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण चालू आहे या कोळी समाजाचं, रोज येता जाता तिथून जातो ती कलेक्टर, जिल्हाधिकारी, त्यांना दिसलं नाही? त्यांच्या डोळ्याला दिसलं नाही? त्यांच्या डोळ्याला काय वेगळं काय झालंय का? त्यांना दिसत नाही का कोळी समाजाचं आंदोलन? याचा अर्थ या मस्तिवान मंत्र्यांचं ऐकून ही कलेक्टर चुकीच्या पद्धतीने वागत आहे. गिरीश महाजनांनी भेट घेतली होती आणि त्यांनी आश्वासन पण दिलं होतं की लवकर
मला गिरीश महाजनांना हात जोडून नम्रपणे विनंती करायची आहे, गिरीश भाऊ, आपण कोळी समाजाच्या आंदोलनामध्ये आला होता. काही आंदोलनकर्त्यांनी अनेक मला सांगितलं की तुम्ही कशा पद्धतीने त्यांना दादागिरीची भाषा केली, दमाची भाषा केली. कृपया पहिल्यांदा मी सांगतोय की किमान महाराष्ट्रात कोळी समाजाच्या वाटेला जाऊ नका आणि त्यांच्याशी दादागिरीची भाषा करू नका. आरेरावीची भाषा कोळी समाजाच्याला करू नका. गिरीश भाऊ, तुमच्याच मतदारसंघामध्ये 40 ते 45 हजार कोळ्याची मतं आहेत, विसरून जाता कामा नये. आम्ही येता 2024ला तुम्ही ज्या पद्धतीनं कोळी समाजाशी बोललात त्याची परतफेड याच्यामधल्याशिवाय केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. कोळी साहेब, सध्या एक निकालाची संपूर्ण महाराष्ट्राला प्रतीक्षा आहे. राहुल नार्वेकरांना सुप्रीम कोर्टाने फटकारलं, पण अजूनही विधानसभा अध्यक्षांकडून जे आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातला जो विषय तो मार्गी लागत नाही. काय उपनेते म्हणून तुम्ही या विषयाकडे कसं पाहता आणि तुमच्या अपेक्षा काय आहेत त्याकडे? बघा, खरं तर त्यांनी कायद्याच्या चाकोरीत राहून आत्तापर्यंत निर्णय जाहीर करायला पाहिजे होता, परंतु सरकारच बेकायदेशीर आहे तर कायद्याने न्याय मागता कुणाला, हे सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आत्ता आमची सुप्रीम कोर्टाला विनंती आहे की यांनी जर तात्काळ निर्णय नाही दिला तर या देशामध्ये फक्त आता आशा राहिली आहे ही सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट यांनीच तात्काळ निर्णय योग्य ते घ्यावा. साहेब, एक विषय असा आहे की फडणवीसांनी आता थोड्या वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली आणि त्यात असं सांगितलं की उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना कंत्राटी भरतीचा जो प्रकार आहे तो त्यांच्या आदेशाच्या नुसार निघाला होता आणि त्या संदर्भातील त्यांनी जी आर वगैरे सुद्धा पत्रकार परिषद. अहो, ही बेकायदेशीर सरकार स्थापन करू शकते, ती खोटे जी आर नाही का दाखवू शकत, जनतेची दिशाभूल नाही का करू शकत. अहो, ही सरकारमध्ये काही करते ते हो साहेब. अहो, पोलीस भरती कंत्राटी चालू केली, तहसीलदार चालू केला. अहो, ह्याच्या पलीकडे काय, उद्या कलेक्टर SP देखील कंत्राटमध्ये बसवतेली आणि ह्यांना पाहिजे तशी करून घेतली. उद्याच्याला सगळी भरती जी आहे ना कंत्राटमधली, शासकीय कार्यालयामध्ये सगळे भाजपचेच गुंड लोक दिसतील तुम्हाला. ललित पाटलांचाही एक विषय समोर आलेला आहे. सुषमांदर यांनी बरेच आरोप केलेले आहेत दादा भुसेंवर वगैरे, आपण काय सांगता? आमची मागणी आहे, जो गुन्हेगार आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. ललित पाटलाला ज्या ज्या आमदारांनी, ज्या ज्या मंत्र्यांनी पाठीशी घातलंय त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांना देखील जेलमध्ये घातलं पाहिजे. जे त्यांना खातपाणी घालतंय ही देखील गुन्हेगार आहे. कायद्याप्रमाणे गुन्हेगाराला सहकार्य करणारा देखील गुन्हेगार होऊ शकतो. तर आमची मागणी आहे की यांच्या पाठीमागं कोण मोरके आहे, कोणचा मंत्री आहे, कोणचा आमदार आहे, त्यांच्यावर देखील तात्काळ कारवाई झाली पाहिजे. संजय राऊत नाशिकमध्ये आहे, त्यांनी सकाळचं वक्तव्य केलं, नशेबाजांमुळे ना फडणवीसांची मती गुंग झाली. संजय राऊतांचं वक्तव्य साहेब बरोबरच बोलते तो. संजय राऊत साहेब जी बोलतेत ना, आर नाही तर पार, एकदम परफेक्ट बोलतात, ते काय चुकीच बोलत नाही. ज्यावेळेस तुम्ही जळगावला पहिल्यांदा आले होते सुषमा अंधारेंच्या यात्रेसंदर्भात, त्यावेळेस तुमच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. आणि ज्यावेळेस तुम्हाला जामीन मिळाला त्या गुन्ह्यामध्ये, तुम्ही धरणगावमध्ये तुमची मोटरसायकल रॅली पण निघाली होती. त्या ठिकाणी तुम्ही जळगाव ग्रामीणमधून उमेदवारीची घोषणा केली होती. आता शिवसेनेचं उपनेतेपद मिळाले, काही मोर्चे बांधणे? ऐका घे, मुळामध्ये माझ्यावर बेकायदेशीररित्या गुन्हा दाखल केला होता. ज्या सरकारमध्ये बसलेले इथले मंत्री गुलाबराव पाटील साहेब, गुलाबराव पाटलांना दास्ती भरली होती शरद कोळीची. जी तुम्ही सत्तेची मस्ती आणि माज आल्यानंतर आपण बेकायदेशीररित्या माझ्यावर गुन्हा दाखल केला. तुम्ही 40-50 वेळा इथल्या जिल्हाधिकाऱ्यांना, इथल्या SP-ना फोन करून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला. त्याची परतफेड धरणगाव मतदारसंघातली आणि समस्त जळगाव जिल्ह्यातली कोळी समाज 2024ला तुमची राजकारणात माती केल्याशिवाय सोडणार नाहीत. तुमची एजा मुदला सगट तुम्हाला परतफेड करणार, त्याची चिंता नाही. तुम्ही उमेदवारी करणार आहेत का पण जळगाव ग्रामीणमध्ये? आता उमेदवारीचा विषय पक्षप्रमुख जे घेतील
ते अंतिम निर्णय राहील. त्यावेळेस घोषणा केली होती ना की गुलाबराव पाटलांचा पक्ष काय झाले, आता मी एवढ्या मोठ्या पदावर आहे, त्याच्यामुळं गुलाबराव सारख्या छोट्याशा माणसाच्या विरोधात मी उभा राहणं आता मला शोभणार नाही. त्याच्यासाठी ही खंडभीत आहे. कोणी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ, कोणी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ. गुलाबरावांना गाडण्यासाठी आम्ही गुलाबराव वाघ तयार ठेवलेला आहे. त्याच्यामुळं माझ्यासारख्या हत्तीच्या ताकदीची गरज त्या गुलाबरावांना नाही. आम्ही अशा लोकांना आता पालापाचोळा म्हणून बघतोय. गुलाबराव वाघ यांचं नाव तुम्ही पुढे करता म्हणजे जळगाव ग्रामीण मधून शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार गुलाबराव वाघ असतील का? आता गुलाबराव वाघ त्यांना पाक त्यांची चारी मुंड्या चित करायला लागले ते. त्याच्यामुळं आम्ही पक्षाकडे मागणी करतोय वरिष्ठांकडे की गुलाबराव पाटील एकदम योग्य आहे आणि त्याला बसवा त्यांच्या खांद्यावरती वाघला. संजय राऊत यांच्यावर आज भाजपचे आमदार नाशिकचे जे आहेत की देवयानी फरांदे यांनी म्हटलंय की संजय राऊतांनी जे वक्तव्य केलं आहे त्यांची नार्को टेस्ट केली पाहिजे. काय साहेब, मुळामध्ये या सरकारची नार्को टेस्ट करा, या गद्दारांची नार्को टेस्ट करा आणि त्या आमदारांची नार्को टेस्ट करा. नेमकं ती स्वतः बोलतोय का, त्याला कोणी स्क्रिप्ट लिहून दिली का? यांची नार्को टेस्ट, यांच्या बोलण्यात काही दम राहिलेला नाही. याचा अर्थ की एक सरकार म्हणतं की संजय राऊतांना बोलण्यासाठी पुढे ढकललं, तसंच तुम्ही पण त्यांना म्हणताय की त्यांच्या वतीने कोणी दुसरं बोलतंय असं काही. काय झालंय, ह्यांचं ऐकायचं बंद झालेलं आहे. भाजप आणि मिंदे शिंदे गद्दार गटायचं मार्केट नाही राहिलेलं आहे. यांचं महाराष्ट्राचं मार्केट या सरकारचं उद्ध्वस्त झालेलं आहे. त्याच्यामुळं यांनी आता भाडोतरी माणसं, भाडोतरी गुंड अशा पद्धतीने बोलण्यासाठी कामाला ठेवलेत. त्याच प्रकरणामध्ये ललित पाटील तिथून फरार झाल्यानंतर त्या ठिकाणी पोलिसांचा पण काही कर्मचाऱ्यांचा समावेश होता, आरोग्य यंत्रणांचा पण समावेश होता असं पोलिसांच्या चौकशीत समोर आलंय. मात्र अजूनपर्यंत गृहमंत्री फडणवीस यांच्याकडून पोलीस कारवाई किंवा तसे आदेश दिलेले. काय झालंय, मुळात मध्ये सरकार गुन्हेगारी प्रवृत्तीचं आहे. बेकायदेशीर बघा, सुप्रीम कोर्टानं ही सरकारवर ताशेरे ओढले ते ही सगळ्या जगाला माहिती असताना अजून वर नाक करून सरकारमध्ये बसलेत बेकायदेशीररित्या. बेकायदेशीर कायद्याचा गैरवापर करणारी माणसं जर सरकारमध्ये असतील, गृहमंत्री म्हणून असतील, तर गुन्हेगारावर कारवाई होईल का ह्याची शंका आहे. हो, कसं काय गुन्हेगारावर कारवाई होईल? ही गुन्हेगाराला खातपाणी घालते. ती ज्या माणसाला ड्रग्समध्ये पाठवून दिलं, सोडण्यात आलं, त्याच्या पाठीमागे देखील मंत्र्यांचा आमदारांचा हात आहे. ही सुषमा अंधारेंनी सविस्तरपणे सांगितलेलं आहे. तुम्ही भाषणामध्ये बोलले की अजितदादा पवार हे पण गुलगुलू बोलतायत, हो. बोलतायत. बरोबर आहे ना. काय कशामुळे? बघा, अजितदादा गुलुगुलू पोपटासारखं गोड बोलून त्यांच्यावरचा ही सगळा लागलेला थप्पा काढण्यासाठी तिथं गोडगोड बोलते ते. आणि गोडगोड बोलून त्यांनी समस्त महाराष्ट्रातल्या मराठा समाज बांधवांना असेल, अन्य जाती धर्मांना, मग कोळी माळे धनगर या सगळ्यांना त्यांनी फसवलेलं आहे. त्याच्यामुळं इथून पुढच्या काळात गोडगोड बोलू नका. कारण तुम्हा तिघांना, देवेंद्र फडणवीसांना, अजितदादा पवारांना आणि एकनाथजी शिंदे साहेबांना महाराष्ट्रानं आता ओळखलेलं आहे. त्यांना 2024ला त्यांची परफेक्ट जागा त्यांना दावतील. सुप्रिया सुळे ना भूतो न भविष्य एवढ्या मतांनी अजितदादाच्या विरोधात निवडून येतील. मला खात्री आहे त्यावर. हो, खात्री जाईल. मला माहिती आहे अजितदादा पवारचं काय राहिलेलं नाही. त्यांचा फुगा फुगवलेला आहे, कधीही फुटू शकतोय. नितीन भाऊचं काय घ्यायचं आहे का? असे पण आरोप केले जात आहेत की तुम्ही सत्तेत सहभागी मंत्र्यांवर आरोप करतायत आता कोळी समाजाच्या मागण्यांसाठी असं किंवा काय, पण तुम्ही यापूर्वी कधीच कोळी समाजाच्या मागण्यांसाठी यापुढे कधीच याच्या आधी कधीच समोर आले असं म्हणतात. जरा माझी सोशल मीडिया बघा. ज्याने कोणी प्रश्न असा केला असेल तर जरा त्याला माझी पाठीमागची हिस्ट्री बघ म्हणावं. अरे शरद कोळी वयाच्या 11 वर्षापासून रस्त्यावरची लढाई करतोय समाजासाठी. नितूच काय घ्यायचं आहे का? जरांगे पाटलांचं आत्ताचं वक्तव्य आहे की ते आरक्षण मिळवणार याबाबत ते ठाम आहे. बघा, जरांगे पाटलांना त्याचं खरंच कौतुक केलं पाहिजे की त्याने खूप चांगल्या पद्धतीनं आंदोलन केलेलं आहे. पण सत्तेमध्ये असलेले काय त्या
कुंबडी चोरासारखे नारायण राण्यासारखी माणसं काल सगळ्या चॅनलवरती बघितलं की त्यांनी सांगितलं की मी 96 कोळी मराठा आहे, मला कुणबीची गरज नाही. मग मला सांगा, त्या नारायण राण्यांना माझा प्रश्न आहे, राणे साहेब आपण एवढ्या दिवस झालं तुम्ही डोंबाऱ्याच्या फडात नाचत होता काय? एवढ्या दिवस झालं आपण मराठा समाज बांधवांच्या आंदोलनामध्ये सामील होत होता. तुम्ही मोठमोठ्या तुमचं पोरगं ती कुंबडी चिरपाट नितेश राणे घोषणा देत होता. ती अनेक आंदोलनामध्ये मुंबईमध्ये मोर्चा काढला, अनेक जिल्ह्यात मोर्चा काढला. त्यावेळी मग मला असा प्रश्न आहे आणि अनेक जनतेला प्रश्न आहे, तुम्ही 96 कोळी मराठा आणि तुमचं पोरगं, तुम्ही जन्माला घातलेलं पोरगं नितेश राणे हे कुणबी मराठा कसा काय? मग नेमकं ह्याच्यातली तफावत काय? तुमचं पोरगं कुणबी मराठा म्हणून आंदोलन करतोय आणि तुम्ही म्हणताय मी 96 कोळी मराठा आहे. याच्यामधला काय नेमका प्रकार आहे? आता ह्यांनीच सांगितले पाहिजे. अशी जर माणसं आपले जरंगे पाटलाचं आंदोलन मोडून काढण्यासाठी सुपारी घेतलेली आहे ह्या माणसांनी, या नारायण राण्यानं, नितेश राण्याने सुपारी घेतलेली आहे की मराठा समाजाचं आंदोलन मोडून काढायचं. पण जरांगे पाटील ह्यांच्या 70 पिढी ह्यांच्या बापाला आता भेट नाही आणि ऐकणार नाही, ही आरक्षण घेणार. भाऊ आतापर्यंत एवढे मंत्री येऊन गेले, यांनी काय सांगितलं तुम्हाला आपल्या याच्याबद्दल? यांनी कोळी समाजाचा खेळ लावलेला आहे. यांनी काय सांगितलं नाही, वरवरच्या गप्पा केले, त्या टाइमपास करण्याचं काम केले. पण आम्ही ह्या मंत्र्यांना ह्यांची अवकात आणि ह्यांची जागा दाखवून देणार. नितेश राणेने सांगितलं होतं की तुम्ही शांत बसा, आम्ही नेत्यावर व्हिडिओ टाकू. काय विषय? हा, नितेश राणेने सांगितलं होतं की तुम्ही शांत बसा संजय राऊतांना, की आम्ही सबूत दाखवू. काय विषय? कसला सबूत दावते ते? काय सबूत आहे? मग एवढा दिवस काय झोपलाय काय? दाव ना सबूत पडदेशी. काय दावायचं तुला? संजय राऊत वाघ आहे, ह्यांच्यासारखा ईडीला सीबीआयला भेऊन सीपूट घालून पळून गेला नाही. संजय राऊत ठामपणे छाती ठोकपणे जाऊन जेलमध्ये बसले, कारण संजय राऊत इमानदारी आहेत, वाघ आहेत, शिवसेनेचा एकनिष्ठ वाघ. पालकमंत्री पण आता येऊन गेले होते उपोषण करताना, त्यांना काय आश्वासन दिलं? कोण पालकमंत्री? गुलाबराव. गुलाबराव पाटील साहेब. गुलाबराव पाटील साहेब तिथं आले. गुलाबराव पाटील साहेबांना जर जय कोळी समाजाचा पुळका असेल ना, गुलाबराव पाटील साहेब तुम्ही 40 वर्षात काय दिवे लावले कोळी समाजासाठी आम्हाला चांगलं माहिती आहे. तुम्ही फक्त रडक्याचे डोळे पुसण्याचं काम केलेलं आहे. आपण न्याय देऊ शकत नाही, ही सिद्ध झालेलं आहे. पण आम्ही आता नक्की तुम्हाला राजकारणात न्याय देणार आहे. 2024ला कायमस्वरूपी या जळगाव जिल्ह्यातला कोळी समाज गुलाबराव पाटलाला घरी बसवल्याशिवाय सोडणार नाही. कोळी समाज बांधवांना 2 दिवसामध्ये सरकारनं नाही जर न्याय दिला तर आम्ही कोळी समाज बांधवांचे नेतृत्व करणारे शिष्टमंडळ शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांना भेटून समस्त महाराष्ट्रातली परिस्थिती साहेबांच्या लक्षात आणून देऊन वेळ प्रसंगी शिवसेना कोळी समाजाच्या पाठीमागं ठामपणे उभे राहून शिवसेना कोळी समाजाच्या लढ्यामध्ये रस्त्यावर उतरवायचं काम आम्ही उद्धव साहेबांच्या माध्यमातून केल्याशिवाय सोडणार नाही. हिवाळी अधिवेशन होऊ देणार नाही असा इशारा दिलाय तुम्ही. हिवाळी अधिवेशन हिवाळी अधिवेशन बंद पडणार होऊ देणार नाही. हिवाळी अधिवेशनामध्ये मंत्र्यांना पाय ठेवू देणार नाही. एवढी ताकद कोळी समाजाची मुंबईमध्ये दिसेल तुम्हाला. कार्तिकी एकादशीला देखील आपण पूजा होऊ देणार नाही. पंढरपुरात 10 लाखांपेक्षा अधिक लोक हो, जमणार. कार्तिकी एकादशीला देखील उपमुख्यमंत्र्याला बंदी घालणार आहात आम्ही पंढरपूरच्या आजूबाजूला देखील त्यांना कुठं पाय ठेवू देणार नाही. एक तर कार्तिकी एकादशीची पूजा होय, नाहीतर महाराष्ट्रातल्या कोळी समाज बांधवांचं सुलभ पद्धतीने दाखले मिळतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.